खूप दिवसापासून व्लॉग पडला नव्हता, पण म्हटलं आज टाकूया. तर हा माझा एकदम खास मित्र आहे. तर ह्यो कामासाठी बाहेर गावी असतोय. 14 वर्षापासून आम्ही एकत्रच होतो, पण जॉब लागल्यावर एवढं जास्त वेळ मिळत नाही. डिसेंबर शेवटचा महिना आलाय म्हणताना तो गावाकडे आलेला. मग आम्ही दोघं मिळून हालसिद्धीनाथ व ज्योतिबाला जाण्याचं प्लॅन ठरवलं. मग आम्ही त्या दिशेने निघालो. मी एक मराठी माणूस आहे, आपल्यासाठी तर नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतो. पण आता डिसेंबर संपून जानेवारी लागणार, म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणार. आता सगळेजण म्हणणार की कमबॅक करणार, नवीन वर्षाची सुरुवात झाली, शून्यातून सुरुवात करणार. पण कमबॅक करण्यासाठी शून्यातून सुरुवात कशाला करायचं? जिथे आहात तिथून सुरुवात करा. 2025चे 12 महिने तसंच निघून गेले. सगळेजण म्हणतात गेलेले वर्ष खूप काही शिकून गेले, खूप काही अनुभव मिळाला. पण मला वाटतं यात काही वेगळं नाही, कारण येणारे 12 महिने देखील आम्हाला तसेच काही अनुभव देणार आहे. कमबॅक करण्यासाठी स्पेसिफिक दिवस किंवा वारचा वेट करायचा नसतो, फक्त गरज असते ती एका सुरुवाताची. मी थोडा इंट्रोवर्ट टाईप आहे, मला असं जास्त कोणापुढे एक्सप्रेस होता येत नाही. पण तरीही गेल्या वर्षात मी कंटेंट क्रिएशन सुरू केला. जर तुम्हाला काहीतरी बदलायचं असेल तर कुठून तरी सुरुवात केलीच पाहिजे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर स्पेसिफिक दिवसचा किंवा वारचा वाट पाहू नका. जिथे आहात, जसे आहात तिथूनच सुरुवात करा.